मॉर्निंग जय महाराष्ट्र पब्लिक. मी पवन गणपत कळंबटे स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज काय आपल्या बँजो ब्लॉगमध्ये नाही, आज आमची फॅमिली ट्रिप आहे. आम्ही चाललो फॅमिली ट्रिपला, सगळे आपली मंडळी इथे. आता मी डायरेक्ट ब्लॉगचं काय कन्फर्म नव्हतं, म्हणजे आम्ही अर्ध्या रस्त्यात आल्यावर लोणावळ्यात अर्ध्या रस्त्यात आल्यावर बोललो ब्लॉग बनवूया, म्हणून आता इथून स्टार्टअप करतोय. जरूर काय स्टार्टअप केला नाही, सकाळी लवकर आम्ही निघालो. हां पिंटुकले बघू आता आपली जर्नी पुढे कशी असेल. आता आपला पहिला डेस्टिनेशन असेल एकविरा. एकविराईचं दर्शन घेऊन मग आपण पुढे काय प्लॅन ठरतोय ते बघत राहा. जेजुरी प्लॅनिंग आहे, बघूया. जेजुरीच्या आधी प्रतिबालाची प्लॅनिंग आहे, जेजुरीला स्टे करायचं असं चाललंय. बघूया पुढे काय प्लॅन ठरतो ते पुढे बघू. आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फायनली पोचलो आम्ही एकविरेला. आता पायऱ्या चढून वरती जाऊन दर्शन घ्यायचं. 31st जवळ आल्यामुळे फुल गर्दी. जमले आहे का जमले. नशीब सकाळ सकाळ लवकर आलो नाही आले, लय थंडी असते. आता गरम व्हायला येऊ दे. गमत चालतात सगळे त्यामुळे. टकलू ए उंदीर तो चाललाय पुढं इकडे बघ. हिरो हा कुठे जातोस वाकडा तिकडा, सरळ चल. चला फायनली आलो. मग पकड श्लोक. पकड ना जरा, पकड ना. आहे ना मजा. आळशी चला आधी इकडे दर्शन घ्यायला. फायनली जवळजवळ 10 ते 12 वर्षांनी एकविरा आईच्या दर्शनाला. चला फुल गर्दी आहे.
फुल पॅक आहे, फुल पॅक. 31st तयारीत सगळे. शटाप. अख्खं पॅक आहे बाकी सगळं. हो हे मंदिर आहे. आपलं दर्शन झालेलं आहे. आता इकडे जाऊया लेणी बघायला. इकडे खूप टाइम गेला, खूप गर्दी होती भरपूर. चला आता इथे पण शूज काढायला लागतील. कार्ला लेणी खूप वर्षापूर्वी येऊन गेलेलो. आता एवढ्या वर्षांनी परत एकदा. फुल गर्दी. आमचं आता दर्शन झालेलं आहे. आता परतीच्या प्रवासाला, परतीच्या म्हणजे नेक्स्ट डेस्टिनेशन. चेप गर्दी चेप. आता जशी आम्ही लवकर आलो इथपासून लाईन चालू झाली. चला आता जाऊया खाली, डायरेक्ट खाली जाऊन भेटू. नेक्स्ट लोकेशन प्रति बालाजी. तुला इथे सुद्धा गर्दी आहे. जेजुरी कॅन्सल आपलं. जेजुरी आपल्याला वस्तीला जायचं रात्रीला. बघू, जर आता जाऊन दर्शन झालं तर आता संध्याकाळी दर्शन घ्यायचं. अदरवाईज आज तिकडे स्टे करून सकाळी दर्शन. आता इथून सरळ जायचं आपल्याला प्रति बालाजी. आता काय माहिती इथे लिहिलंय मोबाईल जमा करण्याचे ठिकाण. म्हणजे मोबाईल जमा करायचं इकडे लिहिलंय. कॅमेरा आणि मोबाईल जमा करण्याचं ठिकाण. आता काय माहिती आतमध्ये न्यायला भेटते की नाही माहित नाही. पण हे प्रति बालाजी नारायणपूर. मोठं आहे, मस्त एकदम. आता इन्क्वायरी करूया. नाही मोबाईल जमा डायरेक्ट नंतर दर्शन वगैरे घेऊन भेटू. चलो इन्क्वायरी करके पूछते पहिले. फोटोशूट झालंय. फोटोशूट फोटोग्राफर मागवलेत नवीन. 50 रुपये कॉपी. आपण असंच राहू. आयफोन दाखवतो आपण. आयफोन प्रति बालाजी. आणि समोरच आतमध्ये मोबाईल अलाउ नाही. मोबाईल अलाउ नाही, त्याच्यामुळे मोबाईल जमा केले होते. आता मोबाईल घेऊन आलो. इथूनच बघा, आता इथूनच दर्शन घ्या. आतमध्ये तिथे समोर मूर्ती आहे बरोबर. हे बघा काय चाललंय. बंधुप्रेम. फुल गर्दी आज पण. सगळे जेजुरी वगैरे करून इकडे आले. श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर. एक मुख्य दत्त मंदिर. आता इकडे आपण आलोय. इथं दर्शन घेऊ. पण मस्त मंदिर आहे. एक मुख्य दत्त मंदिर आहे.
जेजुरीमध्ये आलो आम्ही. जेजुरीमध्ये स्टे करायला रूम वगैरे बुक केलेली आहे. फ्रेश वगैरे होऊन आता खाली आलो. आता जरा मार्केट फिरतो, जेवण पाणी करायचं, परत रूमवर. आणि सकाळ सकाळ लवकर उठून आंघोळ वगैरे करून देवाच्या दर्शनाला. मार्केट अख्खा इकडे इकडे. उठा 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 उठा, पहाट झाली. हे प्रभू, हे ईश्वर, उठा. हे प्रभू, हे गजनाथा. गुड मॉर्निंग फ्रॉम जेजुरी. हे छोटेसे उठले, उंदीर उठले, उंदीर उठले उठले उठले. थंडी जाम थंडी. अभी जाओ कोई तो पानी चेक करो. बरफ पानी. हाँ उठा उठा. हे प्रभू, हे जगन्नाथा. हे प्रभू, प्रभू हे गजनाथा. गजनची वेळ झाली. चला 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 चला, सकाळ झाली. नका माझ्यासोबत काय बडबड खाली. या चल. ते फक्त परत झोपलं उंदीर. ईश्वर. चलो बस सगळे रेडी. आंघोळ बिंघोळ करून सगळे रेडी. चला निघूया. शूज वगैरे घालू. चला चला वरतीच काढूया. चला येळकोट येळकोट. जय मल्हार. मार्तंड देवस्थान जेजुरी. चला चला जाऊया. हे चला. चला थंडी पण भरपूर आहे. ये कुठे कोट. जय मल्हार. या रोगात शूज घातले असं झालंय. सगळीकडे काढत दिसायला लागते. सोन्याची जेजुरी. दर्शन झालेलं आहे आपल्याला. बघायचं इथून कुठे जायचं. घरी जाऊन पण फ्रेश होऊ. चला आता फ्रेश व्हायला जाऊया मोरगावला. चला निघूया. जाऊ दुसऱ्या लोकेशनला. घरी जाऊन पहिले फ्रेश होणार. कपडे चेंज करायचे. हे बघा हे होळी खेळतात. होळी. हा भंडाऱ्याने होळी. हा एक आणि दुसरा आमचा कार्टून एक तो पुढे गेलाय.
नेक्स्ट लोकेशन. माझी नवीन स्केटिंग. बस चालत त्याच्यावर. साऊथ का हिरो छोटावाला. चला इकडे वरती वरती खूप रूम होती. हा हिरो, हा साऊथचा हिरो. हा 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 इकडे वरती तिकडे गड. नको कशाला जाऊ, इथून एवढं दिसणार नाही. जय मला लागलेलं आहे. चलो अभी निकलते यहाँ से. नेक्स्ट लोकेशन. आता इथून चालत जायला लागेल. इथून जाऊन परत खाली जाऊन तिकडे पार्किंग मध्ये थोडा प्रसाद वगैरे घेऊन मग खालती. घेतलं ना, दाखवलं ना ते. दाखवलं झूम करून एकदम. आता इथून भेटू नेक्स्ट लोकेशन. बघू अजून कुठे जायचं नक्की नाही. कुठलं रे? मोरगावचं मयुरेश्वर. मोरगाव. बघूया आता इथून कडेपठारला जायचं प्लॅन आहे. अरे बाबा पहिला आपण तिकडे जाणार आहे डोंगरवाला हा बोल इकडे पण. आपका स्वागत है अपने चैनल पर. बोल. तो ये मेरे मामा का चैनल है. सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, कमेंट कीजिए. चला आता निघूया. इथून जायचंय मार्केट. मोरगावचा मयुरेश्वर. आज संकष्टीच्या दिवशीच गणपती बाप्पाच्या दर्शनाला येऊ. तर आज माहितीच नव्हतं आणि आज संकष्टी आहे. संकष्टीच्या दिवशीच बाप्पाच्या दर्शनाचा योग. गर्दी है, आज गर्दी है. श्री मयुरेश्वर श्री क्षेत्र मोरगाव. गर्दी है. लाईन आहे भरपूर. आज संकष्टी आहे त्याच्यामुळे. अजून लाईनीतच फिरतो आम्ही. आता इथून परत सरळ जाऊन परत तिकडे डाव्या हाताला जाऊन परत झिगझॅग. आपण मगाशी गेलो थेऊरच्या गणपतीला, चिंतामणीला, पण खूप गर्दी होती त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं. आतमध्ये काही गेलो नाही. आता डायरेक्ट आलो आळंदी.
आळंदी आळंदी, देवाची आळंदी. दर्शन घेऊन झाले ते बाकी भौतिकच्या मंदिरामध्ये आतमध्ये व्हिडिओ शूट करायला अलाव नव्हतं, त्याच्यामुळे ते काय व्हिडिओ काढता नाही आले आपल्याला. डायरेक्ट दर्शन घेऊन बाहेर. आता इथे पण आपलं आळंदीला दर्शन झालेलं आहे. आता इथे आलो जरा नदीकाठी.